गडचिरोली जिल्ह्यातल्या गडचिरोली-धानोरा राष्ट्रीय महामार्गाची पावसामुळे अत्यंत दुरावस्था झाली आहे। राष्ट्रीय महामार्गावरील मोठ्या प्रमाणावर चिखल साचल्यानं वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय। छत्तीसगड राज्याला जोडणारा हा महत्त्वाचा मार्ग असल्यानं या रस्त्यावर नेहमीच हलक्या तसंच जड वाहनांची मोठी वर्दळ असते। मात्र रस्त्याच्या दुरावस्थेमुळे अपघाताचा धोका वाढलेला असून संबंधित विभागानं तातडीनं लक्ष देऊन रस्त्याचं काम पूर्ण करावे अशी मागणी नागरिकांकडून केली जाते। गडचिरोली जिल्ह्याच्या गडचिरोली-धानोरा हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 930 आणि या महामार्गाची दरवर्षी अशा प्रकारे दुरावस्था होत असल्याचे दिसून येत आहे। आपण इथं बघू शकतो अशा प्रकारे दरवर्षी या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था होत असते। महत्त्वाचे म्हणजे सदर मार्ग हा छत्तीसगड राज्याला जोडला गेला असल्यामुळे या महामार्गावर नेहमीच हलक्या तसेच जड वाहनांची वर्दळ असते, परंतु याकडे संबंधित विभाग पाहिजे त्याप्रमाणे लक्ष देत नसल्यामुळे या रस्त्याची अत्यंत दुरावस्था झालेली आहे। अपघाताच्या प्रमाणामध्ये सुद्धा वाढ होत असल्याचे दिसून येत आहे। आज आपल्यासोबत काही नागरिक आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया। दादा, हा महामार्ग अतिशय चिखलमय झालेला आहे, काय सांगाल? हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 930 गडचिरोली आणि छत्तीसगड या दोन राज्यांना जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे आणि मागील 2 ते 3 वर्षापासून हा जो रस्ता आहे हा अत्यंत दयनीय अवस्थेत झालेला आहे। या रस्त्याने आवागमन करणारे जे नागरिक आहेत यांना खूप म्हणजे अशी हालअपेष्टा करावी लागत आहे। महत्त्वाचे कामं जरी असतील, जसे शेतीचे कामं, आता हंगाम सुरू आहे, शेतीचे कामं सुरू आहे, किंवा या मार्गाने महत्त्वाची वाहतूक जाते, जे छत्तीसगडवरून इकडे गडचिरोली जिल्ह्याला येणारे आणि गडचिरोली जिल्ह्यातून छत्तीसगडकडे वाहतूक करणारे जे काही प्रवासी आहेत, आत्ताच मागे 2 महिन्या अगोदर या अशा खराब रस्त्यामुळे ठिकठिकाणी खड्डे जे पडले आहेत याच्यामुळे एका ट्रॅव्हल्सचा ॲक्सिडेंट झाला आणि आत्ताच लगेच एखादी महिना अगोदर इथे एक ट्रॅक्सचा सुद्धा अपघात झालेला आहे। शाळेत जाताना वगैरे इतका त्रास होते आम्हाला। तर केव्हा केव्हा तिकडून एक मार्ग आहे, तो खूप लांब आहे, 5 ते 6 किलोमीटर लांब पडते, त्या मार्गावरून जावं लागते आम्हाला। इथून जातच नाही येत। उन्हाळ्यात तर कसं पण जातो, पण आता हिवाळ्यात पावसाळ्यात इथून जातच नाही येत। पुढारी न्यूजसाठी आशिष अग्रवाल, गडचिरोली।